याच्या अगोदर आपण काही व्हिडिओ बनवले, त्याच्यामध्ये स्पेशली बायोमॉलिक्युल्स म्हणजे काय, बायोमॉलिक्युल्स काय असतात किंवा बायोमॉलिक्युलचे वेगवेगळे प्रकार कुठले असतात, त्याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये किंवा जे काही बायोलॉजीमध्ये आपण शिकतो आहोत, which are live, which are organisms, in their body what kind of molecules are present, those are the biomolecules. जे molecules लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये असतात त्यांना आपण बायोमॉलिक्युल्स असतात. ते कुठल्या प्रकारचे असतात तर आपण मी एकदम फास्ट मध्ये तुम्हाला सांगतो. त्याच्यामध्ये आपल्याला ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स सांगता येतील, इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स सांगता येतील. ऑर्गॅनिक म्हणजे कार्बन, नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन बॉन्डिंग असलेला मॉलिक्युल्स असतो, त्यांना आपण ऑर्गॅनिक म्हणतो. हे केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला कॉन्सेप्ट झालेले आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यात जात नाही की ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक म्हणजे काय. तर ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स आणि इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स असं आपण ब्रॉड क्लासिफिकेशन करतो. ऑर्गॅनिक मॉलिक्युल मध्ये जर बघितलं तर वेगवेगळे प्रकार आपल्याला लक्षात येतात. त्याच्यामध्ये आपण दोन प्रकार करतो. ऑर्गॅनिक मध्ये दोन प्रकार करतो. त्याच्यामध्ये एक आहे मॅक्रोमॉलिक्युल आणि दुसरा आहे मायक्रोमॉलिक्युल. मॅक्रोमॉलिक्युल्स काय, लार्ज असतात, मोठे असतात. कशानं? बाय वेट, बाय मोलिक्युलर वेट. त्याचं वजन जास्त असतं. त्यांची साईज आपण मोजू शकत नाही किंवा साईज आपण अप्लाय करू शकत नाही. बिकॉज सम मॉलिक्युल्स आर हायर इन मोलिक्युलर वेट बिकॉज ऑफ देअर डिफरंट टाइप्स ऑफ द एलिमेंट्स. काही याच्यामध्ये एलिमेंट्स वेगळे असतात, त्याच्यामुळे त्याचं वजन जास्त असू शकते आणि साईज तेवढीच असू शकते बिकॉज ऑफ देअर number of atoms present in the element, and therefore we can't give the specific size wise classification, but we do give classification based on the weight, molecular weight. जे molecules large molecular weight चे आहेत त्यांना आपण मॅक्रोमॉलिक्युल म्हणतो. पण हे मॅक्रोमॉलिक्युल किती साईजचे असल्यानंतर त्याला मॅक्रोमॉलिक्युल म्हणायचं? इफ दे आर मोर दॅन 1 लाख किलो डाल्टन, 1 लाख किलो डाल्टन पेक्षा जर जास्त असतील तर त्याला मॅक्रोमॉलिक्युल असं म्हणायचं. त्याच्यापेक्षा जर कमी असतील तर त्यांना मायक्रोमॉलिक्युल असं म्हटलं तरी चालेल. असं हेही एकदम फर्म असं क्लासिफिकेशन नाहीये, पण आपण त्यांना क्लासिफाय करू शकतो. त्याच मॅक्रोमॉलिक्युल मध्ये आपण वेगवेगळे मॉलिक्युल्स कन्सिडर करतो आहोत. 3 वेगवेगळे छोटे छोटे क्लास आहेत. एक आहे कार्बोहायड्रेट, दुसरा आहे प्रोटीन आणि तिसरा आहे न्यूक्लिक ऍसिड्स. अशा प्रकारचे 3 वेगवेगळ्या प्रकारचे, कारण कार्बोहायड्रेट सुद्धा अनेक वेगवेगळ्या युनिट्स न बनलेले आहेत. त्या तिघांना आपण काय म्हणतो? पॉलिमर्स असं म्हणतो. पॉलिमर्स एकमेकांची चैन, मण्यांची माळ जशी जोडली जाते तसे अनेक छोटी छोटी युनिट्स एकत्र येतात. किती येतील? वी डोंट नो. बेस्ड ऑन द टाइप ऑफ अ कार्बोहायड्रेट देयर कॅन बी द डिफरंट नंबर्स ऑफ शुगर्स. आता ग्लुकोज तुम्ही शब्द ऐकला असेल, अनेक ग्लुकोज एकत्र येतील. किती येतील माहित नाही, डिपेंड ऑन द टाइप ऑफ अ कार्बोहायड्रेट. हजारो ग्लुकोज एकत्र येतील. जेवढे ग्लुकोज एकत्र येतील तेवढं त्याचं वजन जास्त असेल, म्हणून त्याला आपण मॅक्रोमॉलिक्युल म्हटलं. म्हणून त्यांना काय म्हणायचं? पॉलिमर. तसंच न्यूक्लिक प्रोटीनचं सुद्धा आहे. प्रोटीन मध्ये काय असतात? अॅमिनो ऍसिड असतात. अॅमिनो ऍसिड वेगवेगळे आपल्याला बघायचं अजून, प्रोटीन आपण स्टडी करणार आहे. अॅमिनो ऍसिडचे वेगवेगळे ग्रुप्स एकत्र येतात, वेगवेगळे अॅमिनो ऍसिड एकत्र येतात आणि त्यांची लॉंग चेन तयार होते आणि त्याच्यापासून प्रोटीन तयार होते, म्हणून त्याला मॅक्रोमॉलिक्युल म्हटलं. न्यूक्लिक ऍसिडचं सुद्धा तसंच आहे. त्याचं बेसिक युनिट आपल्याला न्यूक्लिओटाइड्स असलेलं बघायचं आणि ते न्यूक्लिओटाइड्स एकत्र येतात आणि मग न्यूक्लिक ऍसिड तयार होतात. हे झाले मॅक्रोमॉलिक्युल. मायक्रोमॉलिक्युल आपल्याला 2 वेगळ्या पार्टमध्ये डिवाइड करते. एक आहे लिपिड्स आणि दुसरे आहेत मेटाबोलाइट्स. मेटाबोलाइट्स असे कंपाऊंड्स असतात की जे प्रोटेक्शनसाठी सिक्रेट केले जातात किंवा दीज आर द बाय प्रोडक्ट ऑफ द मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज. ते आपल्याला तयार करायचे नसतात, ऍक्च्युअली करायचे नसतात. पण काय होतं की काही मॉलिक्युल्स आपल्याला गरजेचे असणारे इसेन्शियल मॉलिक्युल्स, इसेन्शियल मेटाबॉलिक मॉलिक्युल्स सिंथेसिस ज्यावेळेस होतं त्यावेळेस काही मॉलिक्युल्स काय होतात? बाय प्रॉडक्ट म्हणून बाहेर पडतात. कुठले? साधं आपल्याला एक्झाम्पल घेता येईल. एखादा पदार्थ तयार करत असताना साधं एक्झाम्पल घेऊयात आपण. हे कसं मेटाबॉलाइट्स कसे तयार होतात? तुम्ही बटाट्याची जर भाजी कधी केली, कुणी बटाट्याची भाजी, पोहे केले, पोह्यासाठी कांदा चिरला, कापला, बारीक केला, त्याच्यामधून वेस्ट निघतं ना, कांद्याच्या वरचं जे फुलपट आहे ते आपण बाजूला काढून टाकतो. ते काय झालं? मेटाबोलाइट. ठीक आहे. आपल्याला जे काही चांगलं आपल्या बॉडीसाठी तयार करायचे मॉलिक्युल्स आहेत ते तयार करत असताना काही वेस्ट असं म्हणता येणार नाही, पण त्याचा आपण वेगळा उपयोग करू शकतो.
आता आपण करत नाही कांद्याच्या फोलपटाचा उपयोग, पण त्याचं खत वगैरे तयार करून आपल्या जे काही कांद्याचं प्लांट आहे त्यालाच घालू शकतो. तर तसे मेटाबोलाइट तयार होतात आणि ते मेटाबोलाइट वेगळे असतात. जसं की काही टॉक्झिन्स आहेत. टॉक्झिन्स हे स्वतःच्या बॉडीला, आता आपल्या सुद्धा काही टॉक्झिन्स तयार होतात. फॉर एक्झाम्पल युरिया आहे, इट इज अ मेटाबॉलिक बाय प्रॉडक्ट, दॅट इज अ मेटाबोलाइट, छोटा मेटाबोलाइट आहे युरिया, आणि मग आपण आपल्या बॉडीतून बाहेर टाकतो. ठीक आहे. तसं काही प्लांट्स असतात, त्यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल्स तयार होतात. टर्पिन्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे टर्पिन्स आहेत, टॅनिन आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे मेटाबॉलिक प्रोडक्ट्स बाहेर पडतात, त्याला आपण मेटाबोलाइट असं म्हणतो. ठीक आहे. आता दुसरा, त्याच्यामध्येच आपण काही अँटीबायोटिक नाव ऐकलं असेल, दॅट इज ऑल्सो मेटाबोलाइट. बॅक्टेरिया तयार करतात, वेगवेगळ्या फंगस तयार करतात, की अँटीबायोटिक तयार करतात, आणि ते फंगसचं अँटीबायोटिक हे प्रोटेक्शन म्हणून वापरलं जातं, आणि मग ते छोट्या साईजचे असतात म्हणून त्याला मायक्रोमोलिक्युल्स म्हणतात. आणि त्याच मायक्रोमोलिक्युल मधला सगळ्यात महत्वाचा मॉलिक्युल जो आहे तो आज आपण बघणार आहोत. तसंच इनऑर्गॅनिक मध्ये फक्त मी जस्ट फ्लॅशबॅक मध्ये तुम्हाला घेऊन जातो. ज्यावेळेस आपण इनऑर्गॅनिक बघतो त्यावेळेस इनऑर्गॅनिक आयन्स असू शकतात किंवा छोटे छोटे इलिमेंट असू शकतात. इनऑर्गॅनिक मध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा प्राईम इलिमेंट असं आपण म्हणतो. एक क्लास त्याच्यातला आहे प्राईम एलिमेंट. प्राईम एलिमेंट मध्ये जे महत्वाचे मॉलिक्युल्स आहेत की ते आपल्या बॉडीमध्ये असतात म्हणजे असतात, आणि दे आर प्रेझेंट इन लार्जर क्वांटिटी. साईज नाही पण क्वांटिटी त्याची जास्त असते. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन आहे, कार्बन आहे, हायड्रोजन आहे, नायट्रोजन आहे, अशा प्रकारचे महत्वाचे 3 आहेत, कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. हे 3 मॉलिक्युल सगळ्यात जास्त आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. त्याला प्राईम एलिमेंट असं म्हणतात. त्याच्यातले दुसरे आहेत ते आपल्याला मायनर एलिमेंट असलेले बघायला मिळतात. मायनर एलिमेंट, मायनर एलिमेंट मध्ये कुठले की जरा थोडेसे जे क्वांटिटी जास्त लागेल पण खूपच जास्त असायलाच पाहिजे असं नाही, लार्ज क्वांटिटी नाही, मिनिमम किंवा मॉडरेट क्वांटिटी त्याच्यामध्ये असेल. तर ते कुठले, नायट्रोजन, फॉस्फेट, पोटॅशियम, सल्फर, मॅग्नेशियम, अशा प्रकारचे आपल्याला चांगल्या जास्तीत जास्त प्रमाणात लागतात. म्हणजे थोडक्यात आपण जर डिवाइड केलं तर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे ग्रॅम मध्ये लागतात, मायनर एलिमेंट मिलीग्राम मध्ये लागतात, आणि अजून दुसरे ट्रेस एलिमेंट असतात ते मायक्रोग्रॅम मध्ये लागतात. बघा, ग्रॅम, मिलीग्रॅम, मायक्रोग्रॅम, एकदम थोड्या क्वांटिटी मध्ये. आयर्न किती लागतं आपल्याला दररोज, मायक्रोग्रॅम मध्ये, जास्त लागत नाही, मायक्रोग्रॅम मध्ये. जर ते मायक्रोग्रॅम मध्ये लागत असेल तर त्याला काय म्हणायचं, ट्रेस एलिमेंट असं म्हणायचं. असे ट्रेस एलिमेंट सुद्धा इनऑर्गॅनिक मध्ये प्रेझेंट आहे. असा सगळा आपण हे बायोमॉलिक्युलचं डिव्हिजन करतो. त्याच्यातला पहिला बायोमॉलिक्युल्स कार्बोहायड्रेट आपण बघितला होता, त्याचा व्हिडिओ आज तुम्ही बघालच. त्याच्याबद्दल जर काही शंका असेल तर आपण नंतर निरसन करूया. त्याच्यानंतरचा किंवा पुढचा जो बायोमॉलिक्युल आहे तो आज आपण बघणार आहोत, आणि दॅट इज अ लिपिड. लिपिड त्याला आपण सेकंड बायोमॉलिक्युल्स आहे असं म्हणूया. कारण मॅक्रोमॉलिक्युल आपण सिरियल बघत नाही, सिलेबस नुसार जातोय, कारण पुस्तकामध्ये ते सेकंडला दिले म्हणून मी घेतोय, असं काही नाही. खरं तर मॅक्रोमॉलिक्युल एकत्र घ्यायला पाहिजे होते आणि मायक्रोमॉलिक्युल नंतर घ्यायला पाहिजे होते. डझंट मॅटर, ते काय मोठा प्रॉब्लेम नाहीये. हा, लिपिड. लिपिड तुम्ही सगळ्यांनी सारखे लिपिड बघितलेले आहे. कुठल्या प्रकारचे लिपिड्स तुम्हाला फक्त आता माहित नाही की हे लिपिड आहेत आणि हे दुसरे आहेत. सगळे मॉलिक्युल्स तुम्ही दररोज बघता. फक्त आता आपण ज्यावेळेस डिस्क्रिप्शन बघू, आपण ज्यावेळेस त्याच्याबद्दल स्टडी करू, त्यावेळेस तुम्हाला नक्कीच आठवेल की आम्ही कुठल्या प्रकारचे लिपिड्स आतापर्यंत बघितलेले आहेत. लिपिड्स आर द ग्रीसी सबस्टन्सेस. हे कसे सबस्टन्सेस आहेत, ग्रीसी सबस्टन्सेस, formed of long chain of hydrocarbons. लक्षात ठेवायचं. पहिला सगळ्यात महत्त्वाचा शब्द लक्षात ठेवायचा, लॉंग चेन ऑफ हायड्रोकार्बन्स. आणि दुसरा शब्द आहे ग्रीसी. ग्रीसी कन्सिस्टन्सी हाताला चिकट नाही. ग्रीस माहितीये, ग्रीसची कन्सिस्टन्सी असते ती ग्रीसी कन्सिस्टन्सी. ऑइल आहे,
ऑइल तुम्ही कसं बघितलं की जे काही कन्सिस्टन्सी लागते किंवा जसं आपल्याला फील होतं तशा प्रकारची प्रॉपर्टी म्हणजे काय, ग्रीसीनेस. ग्रीस सारखी प्रॉपर्टी असणं म्हणजे ग्रीसी प्रॉपर्टी. ठीक आहे. ऑइली प्रॉपर्टी म्हटलं तरी चालेल. ऑइल्स आर ऑल्सो अ लिपिड. ऑइली, ज्याच्यामध्ये ऑइली आपण बघतो बऱ्याच वेळा साधे साधे प्रश्न आपल्याला पडतात, माझी स्किन ऑइली झाली म्हणून आपण स्किन पुसतो. व्हॉट इज दॅट? दॅट सबस्टन्स इज अ ग्रीसी सबस्टन्स. तो सबस्टन्स काय, ग्रीसी सबस्टन्स आहे. असा ग्रीसी सबस्टन्स कशाने बनलेला आहे, लॉंग चेन ऑफ हायड्रोकार्बन्स. पहिली सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी लक्षात ठेवा. हियर अनदर इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, द हायड्रोजन अँड कार्बन रेशो is completely different than other kind of a biomolecule. Hydrogen to oxygen ratio बघा, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा रेशो याच्यामध्ये पूर्णपणे वेगळा असलेला बघा. इट इज ग्रेटर दॅन अदर मॉलिक्युल्स. लक्षात, दुसऱ्या मॉलिक्युलपेक्षा मग कसं आहे, ग्रेटर आहे. ठीक आहे. व्हॉट इज द ओरिजिनल रेशो ऑफ अदर, स्पेशली कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट मध्ये किती आहे, 2:1. बघा, कार्बोहायड्रेट मध्ये किती आहे, 2:1 आहे. 2 काय आहे, हायड्रोजन आहे, 1 काय आहे, ऑक्सिजन आहे. प्रपोर्शन त्याचं लक्षात ठेवायचं. जर आपण कार्बोहायड्रेटचं थोडंसं फ्लॅशबॅक मध्ये जाऊन बघितलं तर कार्बोहायड्रेट मध्ये जनरल फॉर्म्युला कसा असतो, CH2O. म्हणून काय झालं, हायड्रोजनचा नंबर किती आहे, 2 आहे. ज्यावेळेस हायड्रोजनचा नंबर 2 असतो त्यावेळेस ऑक्सिजनचा नंबर किती आहे, ओनली 1 आहे. म्हणून त्याला काय झालं, रेशो काय झाला, 2:1. क्लियर. बट हियर द कार्बन अँड हायड्रोजन रेशो इज ग्रेटर दॅन द कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट पेक्षा जास्त असतो. किती असेल, वी कांट डिफाइन. इट इज बेस्ड ऑन द व्हॉट नंबर ऑफ कार्बन ॲटम्स आर प्रेझेंट इन द लिपिड. लिपिड मध्ये किती कार्बन प्रेझेंट आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. पण त्याचा रेशो आपल्याला काय असलेला बघायला मिळतो, जास्त असलेला बघायला मिळतो. किती असेल, आता काही एक्झाम्पल्स बघत असताना तुम्हीच मोजून सांगायचे की किती आहे. तर आपल्याला लक्षात येईल की काही एक्झाम्पल्स ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की देयर इज अ लार्ज नंबर ऑफ हायड्रोजन्स अँड व्हेरी लेस नंबर ऑफ ऑक्सिजन प्रेझेंट इन द लिपिड्स. क्लियर. सो these lipids are formed of 2 different kinds of the basic component. Especially these are formed of a fatty acids. ते कशा बनलेले असतात, फॅटी ऍसिड न बनलेले असतात. प्लस अदर मोलिक्युल्स. Other molecules are of any different kind. वेगवेगळ्या प्रकारचे दुसरे मोलिक्युल्स. पण पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची त्याच्यामध्ये रिक्वायरमेंट काय आहे, प्रेझेन्स ऑफ अ फॅटी ऍसिड. फॅटी ऍसिड प्रेझेंट असले की तो लिपिड झाला. त्याच्या ऍडिशन मध्ये कुठलाही असू दे. समटाइम देयर कॅन बी अल्कोहोल डेरिव्हेटिव्हज व्हिच आर अटॅच्ड टू द फॅटी ऍसिड. देयर कॅन बी द ग्लुकोज molecules attached to the fatty acid. There can be the phosphate compounds attached to the fatty acid. There can be the nitrogen compounds attached to the fatty acid. So the basic requirement for being a lipid is the presence of a fatty acid in the structure. त्या स्ट्रक्चर मध्ये फॅटी ऍसिड प्रेझेंट असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला रिक्वायरमेंट असलेली बघायला मिळते. सो व्हॉट इज फॅटी ऍसिड? बरोबर. पहिला प्रश्न आपल्याला झाला की काय, लिपिड हे काय असतात, ग्रीसी असतात, लॉंग चेन हायड्रोकार्बन्स असतात, त्यांचा रेशो 2:1 पेक्षा जास्त असतो. आणि तिसरा आहे, these are formed of the fatty acid and other different kinds of the molecule. So what is fatty acid? That we will talk first. Fatty acid. These are the substances which have an acidic property. These are the acidic molecules with
अजून ऍडिशन काय त्याच्यामध्ये, विथ लॉंग चेन हायड्रोकार्बन्स. जर आपण जसं आपण म्हटलं तसंच त्याच्यामध्ये दुसरा शब्द काय आहे, पहिला ऍसिडिक आहे. ऍसिडिक ग्रुप कुठला असतो, कोण सांगेल एखादा? ऍसिडिक ग्रुप एखादा ऍसिड माहिती तुम्हाला? इनऑर्गॅनिक ऍसिड नको, नाहीतर HCl H2SO4 तुम्ही सांगा. ऑर्गॅनिक ऍसिड. ऑर्गॅनिक ऍसिड मध्ये सगळ्यात महत्त्वाचा ग्रुप आपल्याला असलेला बघायला मिळतो COOH. क्लियर? माहिती आहे? हा, इट इज अ ऍसिडिक ग्रुप. द फर्स्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, these are the acidic with long chain hydrocarbon. त्याच्यामध्ये किती कार्बन असतील, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि 16. ठीक आहे. त्याच्यामध्ये मोस्टली दे कॅन हॅव सिंगल बॉन्ड इन बिटवीन द कार्बन अँड ईच कार्बन टू बॅलन्स बॅलन्स करण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला काय असेल, हायड्रोजन प्रेझेंट असेल. ओके. अँड सो these are called as a hydrocarbons. बघा, each carbon is bonded with 2 hydrogen. Only last carbon is formed bond with the 3 hydrogen. ठीक आहे. शेवटच्याला फक्त 3 असते. असं आपल्याला हा छोटासा मॉलिक्यूल एक एक्झाम्पल म्हणून मी याच्यातलं, and this is called as a palmitic acid. These are 16 carbon are there. किती आहे? 16 कार्बन्स आहेत. बघा, का एक जास्त झाला, मे बी एक जास्त झाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. ओके, नो प्रॉब्लेम. लिनोलेइक ऍसिड 17 कार्बन. ठीक आहे. 17 कार्बन, त्याला आपण ओलेइक ऍसिड असं म्हणतो. ओलेइक ऍसिड. आता या ओलेइक ऍसिड मध्ये सुद्धा आपल्याला वेगवेगळे प्रकार असलेले बघायला मिळतात. त्याच्यामध्ये काही असतील त्याच्यामध्ये डबल बॉन्ड असतील, काही मध्ये डबल बॉन्ड नाही. ठीक आहे. आपण जर 16 कार्बन बघितलं तर त्याच्यामध्ये पुन्हा व्हेरिएशन बघायला. So these simply despite of this number of carbons, we will think only about the fatty acid. Number of carbons किती असतील तेवढे हायड्रोजन आहे. पहिला कॉन्सेप्ट आपण समजून घेऊया. ऍसिडिक ग्रुप आहे, बरोबर? ऍसिडिक ग्रुप अँड दे हॅव हायड्रोजन बॉन्डेड विथ द कार्बन. ओके. अँड सो दोज आर कॉल्ड एज अ हायड्रोकार्बन्स. त्यांना काय म्हटलं आपण, हायड्रोकार्बन्स असं म्हटलं. अँड दिस हायड्रोकार्बन्स आर फॉर्मिंग अ लिनियर चेन. इट मे बी व्हेरी लॉंग, इट मे बी ranging from the 10 to 30 number of carbon atoms. ह्युमन बीइंग मध्ये किंवा लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये 10 to 13 पर्यंत रेंज त्याची असलेली बघायला मिळते. 10 कार्बनचाही असेल आणि 30 कार्बनचा पण असेल. काही सिंथेटिक आहेत ते खूप मोठे आहेत, खूप मोठे आहेत. वी कांट इमॅजिन. वी कॅन सिंथेसाइज सच काइंड ऑफ हायड्रोकार्बन्स आर्टिफिशियली of any kind of a number of carbon atoms in the fatty acid. So these are the fatty acid. These fatty acid can be of 2 different type. आता हे fatty acid simply रिप्रेझेंट करायचे जर झाले तर आपण कशा पद्धतीने करू ते आपण बघूया. हे फॅटी ऍसिड रिप्रेझेंट करत असताना सिंपल अशा पद्धतीने केले तरी चालतं. ईच अँगल रिप्रेझेंट अ कार्बन ॲटम. प्रत्येक अँगलला काय असतो, कार्बन ॲटम असतो. ठीक आहे. प्रत्येक अँगल आपला कार्बन ॲटम असतो. शेवटचा जो असतो CH3 असतो. एवढं लक्षात ठेवायचं. आणि
सगळ्यात पहिल्यांदा असणार आहे तो कुठला असणार आहे? सी. ओके, साधं सिंपल स्ट्रक्चर आपल्याला. हा काय झाला? फॅटी ऍसिड झाला. व्हेन these fatty acids are forming a different kinds of derivative, then we can say that these fatty acids are two different types. हे फॅटी ऍसिड किती प्रकारचे असतात? दोन प्रकारचे असतात. बेस्ड ऑन प्रेझेन्स ऑफ अ नंबर ऑफ सिंगल और डबल बॉन्ड्स. याच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे की डबल बॉन्ड आहे याच्यावरून त्याचे दोन प्रकार पडलेले बघायला मिळतात. किंवा त्याच्यात अजून दुसऱ्या प्रकारामध्ये अजून आपण छोटे छोटे प्रकार असलेले ते पण जरासे बघूया. These are of two different types. First one is a saturated fatty acid. Saturated fatty acid मी आता FA असं लिहितो. Saturated fatty acid हा पहिला प्रकार आहे. आणि दुसरा प्रकार आपल्याला सांगता येईल unsaturated fatty acid. ठीक है? Saturated fatty acid and unsaturated fatty acid. In saturated fatty acids, there are each and every carbon is bonded with the other with the only one bond, or they have only single bond present in their carbon atoms or between their carbon atoms. त्यांच्या carbon atoms carbons of all carbons of fatty acid joined together with single bonds. अच्छा, आपण हा प्रकार म्हणतात. याच्यामध्ये काय सगळे जे कार्बन्स आहेत फॅटी ऍसिड मध्ये ते कशाने बॉन्ड झालेले आहेत? सिंगल बॉन्ड झालेले. त्याच्यामध्ये दुसरा बॉन्ड किंवा डबल बॉन्ड नाहीये एक्सेप्ट द कार्बोक्सिलिक ग्रुप. कार्बोक्सिलिक ग्रुप सोडला तर, पण तो कार्बन मध्ये बॉन्ड आहे का? कार्बोक्सिलिक ग्रुप बॉन्ड इट इज बिटवीन द कार्बन अँड ऑक्सिजन. कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये आहे. त्याच्यामुळे तो प्रश्न तिथं आपल्याला संपलेला बघायला मिळतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मी आता छोटासा किती कार्बन आहे मी मोजत नाही, पण आपल्याला सांगतो C डबल बॉन्ड O OH and CH3. दुसरे आपल्याला काय बघायची गरज नाही. ईच अँगल रिप्रेझेंट्स अ कार्बन ॲटम. प्रत्येक इथं कार्बन ॲटम आहे बॉन्डेड विथ अ हायड्रोजन. व्हॅलेन्सी बॅलन्स करायची आपल्याला तिथल्या तिथं. ती व्हॅलेन्सी आपल्याला बॅलन्स केली की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतील. सो these have or these contain single bonds only and no double bond is present here, and therefore those are called as a saturated, because each carbon atom is satisfied with all different kinds of the single bonds, and there is no need to form a double bond with a single molecule or other carbon atom. दुसऱ्या कार्बन बरोबर डबल बॉन्ड तयार करायची त्याला गरज वाटत नाही, म्हणून तो समाधानी आहे. सॅच्युरेटेड म्हणजे काय? समाधानी आहे, सगळं मिळालेलं आहे, म्हणून एकावरती स्ट्रेस द्यायची गरज नाही. म्हणजे ह्या कार्बनला याच्या बरोबर त्रास द्यायची गरज नाही डबल बॉन्ड तयार करणं, बरोबर? बिकॉज इट हॅज अ 3 डिफरंट हायड्रोजन ॲटम्स अँड देयरफॉर दिस कार्बन इज अ सॅच्युरेटेड. तर आपण सॅच्युरेटेड असतो. सो these all are satisfied or saturated with a different kinds of the single bonds only, and therefore those are called as a saturated fatty acids. Saturated fatty acid. There is also important property of this saturated fatty acid. These saturated fatty acids have a special property. याच्यामध्ये स्पेशल प्रॉपर्टी आपल्याला असलेली बघायला मिळते. And mostly these are present in a fatty or greasy like substance or solid in nature. Nor in normal temperature or at a room temperature they are solid. They are solid because they can compactly be arranged
in the oily compound or in the what we can say wax compound. त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे घी कंपाऊंड असतात किंवा डालडा वगैरे असतो. तर ते कसे असतात तर अनसॅच्युरेटेड फॅट सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असतात. ते काय होतं नॉर्मल टेम्परेचरला ते सॉलिडिफाय होतात. दे आर सॉलिड ॲट अ रूम टेम्परेचर बिकॉज दे कॅन बी कॉम्पॅक्टली अरेंज्ड विथ इच अदर. एकमेकांबरोबर काय होतात कॉम्पॅक्ट अरेंजमेंट त्यांची झालेली बघायला मिळते. म्हणून याच्यामध्ये आपल्याला सेपरेट अरेंजमेंट असलेली बघायला मिळते. का ते का होत असेल तर त्याची सगळ्यात महत्त्वाची इथं प्रॉपर्टी आहे. समजा two different molecules of this saturated fatty acid comes together, what can they do, how they can be aligned together. बघा दुसरा मॉलिक्यूल असेल तर तो कसा जवळ येईल त्याच्या असाच जवळ येईल. ओके त्यांना जागा कमी लागेल. सो दे बिकम अ सॉलिड or they are present in the solid form. So whatever the substances which are or what are the different lipids you are having at your surrounding, those are when they are becoming the solid, then you can say that these are the saturated fatty acid. कुठलं असेल साधं हेअर ऑइल, कुठलं प्युअर कोकोनट हेअर ऑइल जर तुम्ही बघितलं तर ते काय होतं आलतं की नाही घट्ट होतं की नाही. ते घट्ट काय होतं सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. लक्षात ठेवा ते काय आहे सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. आता काही हेअर ऑइल्स आहेत जरा टेम्परेचर कमी झालं की ते सॉलिडिफाय होत नाही. मग अशा हेअर ऑइल्स मध्ये काय असतं तर अनसॅच्युरेशन दुसरा प्रकार आपल्याला तयार केलेला बघा आर्टिफिशियली त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन केलेलं असतं. सो दॅट इज अ पाल्मिटिक ऍसिड. पाम मध्ये असतं पाम ऑइल असं म्हणतात कोकोनट ऑइल किंवा पाम ऑइल असं म्हणतो. पाम ऑइल जे आहे ते पाल्मिटिक ऍसिडचं असतं आणि म्हणून ते आपल्याला घट्ट झालेलं बघायला मिळतं किंवा आळणे आपण म्हणतो त्याला किंवा सॉलिडिफाय होणे असं म्हणतो. त्या सॉलिडिफाय प्रोसेस मध्ये आपल्याला हा प्रॉपर्टी सगळ्यात महत्त्वाची असलेली बघायला मिळते आणि म्हणून ते घट्ट झालेलं बघायला मिळतं. क्लियर. सो these are the saturated fatty acids. So you can take an example that is palmitic acid is a good example of this saturated fatty acid. Second type of fatty acids are the unsaturated fatty acids. दूसरा प्रकार आपल्याला सांगता येईल फॅटी ऍसिड मध्ये unsaturated fatty acid. Unsaturated fatty acid. These unsaturated fatty acids have one or more double bonds present in between their carbon atoms. Contains one or more double bonds. किती असतील एक असेल किंवा अनेक डबल बॉन्ड्स असतील that doesn't matter. We will see. एक किंवा अनेक डबल बॉन्ड्स असतील लक्षात ठेवा. They have double bonds present between carbons of fatty acid chain. लक्षात ठेवायचं फॅटी ऍसिड चेन. फॅटी ऍसिड चेन मध्ये जे काही कार्बन्स आहेत त्या कार्बन्स मध्ये कमीत कमी एक तरी डबल बॉन्ड असला पाहिजे किंवा अनेक डबल बॉन्ड असले पाहिजे. त्यावेळेस त्या प्रकारच्या फॅटी ऍसिडला काय म्हणायचं अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड असं म्हणायचं. क्लियर. एवढं साधं लक्षात ठेवायचं. डबल बॉन्ड असला की अनसॅच्युरेटेड आणि डबल बॉन्ड नसला एकही डबल बॉन्ड नसला की सॅच्युरेटेड. एकही डबल बॉन्ड असला एक पण असू द्या किती असू द्या एक असू द्या दोन असू द्या तीन असू द्या चार असू द्या अनेक असू द्या that doesn't matter. But if there is a double bond then there is a unsaturated one. And if there is a no double bond is completely absent and only single bonds are present then those are the saturated fatty acid. तर त्यांना सॅच्युरेटेड असं म्हणायचं. बघा अनसॅच्युरेटेड मध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे फॅटी ऍसिड बघायला मिळतात. And
ते फॅटी ऍसिड आपल्याला महत्त्वाचे सुद्धा असतात. दे आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द लिव्हिंग ऑर्गॅनिझम, स्पेशली ऑफ ह्युमन और एनिमल्स मुळे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम एनिमल्स मुळे, स्पेशली फॉर द एनिमल्स. अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स आर व्हेरी इसेन्शियल फॉर द एनिमल्स. एनिमलच्या बॉडीमध्ये अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड तयार केलेले बघायला मिळत नाही आणि म्हणून त्याच्यामुळे आपल्याला ते गरजेचे असतात. त्याच्यामध्ये फार महत्त्वाचे असणारे तर आपल्याला लागतात. ठीक आहे, तर बघूया. इफ देयर इज अ सिंगल बॉन्ड, सिंगल डबल बॉन्ड इज प्रेझेंट, सिंगल डबल बॉन्ड जर प्रेझेंट असेल, इफ द फॅटी ऍसिड कंटेन सिंगल डबल बॉन्ड, सिंगल म्हणण्यापेक्षा आपण ओनली वन असं म्हणतो, नाहीतर सिंगल डबल बॉन्ड कसा असतो अजून प्रश्न तुम्हाला निर्माण व्हायचा. ठीक आहे, ओनली वन डबल बॉन्ड. डबल बॉन्ड आहे कारण आपण दुसऱ्या बॉन्डला सिंगल बॉन्ड असं म्हणतोय आणि याला डबल म्हणतो, म्हणून सिंगल डबल असं म्हणायला नको, म्हणून मी फक्त शब्द बदलतोय. ओनली वन डबल बॉन्ड इज प्रेझेंट. At that time, these kind of fatty acids are called as or unsaturated fatty acids are called as mono unsaturated fatty acid. त्याला काय म्हणायचं? मोनो unsaturated. Mono unsaturated. Clear? Why? Because only one double bond is present. And if त्यालाच आपण काय म्हणतो बघा, अजून काही शब्द तुम्ही बाजारामध्ये गेल्यानंतर तुम्हाला ऐकायला मिळतील, तर ते शब्द याच्याशी संबंधित आहेत. कुठला एक शब्द तुम्हाला बघायला मिळेल, मुफा. मुफा. आणि दुसरा असेल कुफा. ऐकलाय कधी? मुफा, कुफा. पिफा म्हणा किंवा म्युफा म्हणा, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. मुफा, कुफा. मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. तुम्ही ऑइल दररोज आपल्याला लागतं घरामध्ये भाजी तयार करायला किंवा काही पदार्थ, वेगवेगळे पदार्थ, ऑइल शिवाय बरेचसे पदार्थ होत नाही. चहा सोडला तर मला वाटतं बाकीचे जवळजवळ सगळे पदार्थ असतील त्याच्यामध्ये थोड्या का होईना प्रमाणामध्ये आपण ऑइल वापरतोच. ठीक आहे, ती ऑइलची पाऊच असेल, ती पाऊच कधी बघितली आहे तुम्ही? त्याच्यावर वाचलंय कधी? फक्त बघितली, जाहिरातीमध्ये हे दाखवत नाही. तो कधी आता जर थोड्याशा ऍडव्हान्स जाहिराती यायला त्याच्यामध्ये हे सांगतात, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही कारण तो आपल्याला फॅमिलियर वर्ड नसतो म्हणून आपण दुर्लक्ष करतो. पण आता घरी गेल्यानंतर आपलं छोटंसं कॅन असेल, मे बी 5 लिटरचं वगैरे कॅन असेल घरामध्ये, सारखं सारखं आणायला नको म्हणून एक आठवडाभर किंवा एक वीकसाठी लागेल, 2 वीकसाठी लागेल किंवा महिन्यासाठी लागेल, आपल्या घरामध्ये किती मेंबर आहेत तेवढे आपण ऑइल आणून ठेवतो. ठीक आहे, त्याच्यावरचं बारीकीनं वाचायचं काय लिहिलेलं असतं, कंटेंट वाचायचे, त्याचे इन्ग्रेडियंट्स वाचायचे त्याच्यावर, आणि काय लिहिलेलं असतं ते मला उद्या रिमाइंड करून मला सांगायची नाही गरज, पण तुम्हाला लक्षात येईल की काय लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये, हे शब्द असतात का आणि त्याचं पर्सेंटेज किती असतं, हे आपल्याला जनरल इन्फॉर्मेशन आहे, ती आपल्याला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. ठीक आहे, तर हे काय मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. ज्यावेळेस मुफा हा शब्द वाचणार आहात त्यावेळेस व्हॉट डू यू मीन बाय दॅट वर्ड, त्या शब्दावरून तुम्ही काय अंडरस्टँड करणार आहात? दीज आर कंटेनिंग ओनली वन डबल बॉन्ड इन देअर फॅटी ऍसिड चेन. त्यांच्या फॅटी ऍसिड चेन मध्ये एकच डबल बॉन्ड असणार आहे, लक्षात ठेवा. अँड ऑल ऑइल्स आर मुफा और कुफा. सगळे ऑइल्स काय असतात? पॉली अनसॅच्युरेटेड असतात. त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. कुफा पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. मग काय असेल? पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड साठी किंवा त्याच्यामध्ये काय असेल? इफ मोर दॅन वन डबल बॉन्ड्स प्रेझेंट. एकापेक्षा जर जास्त डबल बॉन्ड असतील तर त्याला आपण काय म्हणणार? पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. त्याला काय म्हणायचं? मेनी मोर दॅन वन डबल बॉन्ड्स आर प्रेझेंट.
एक डबल बॉन्ड नाही पण त्याच्यापेक्षा जास्त असतील तर त्याला काय म्हणायचं, पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड. सिम्पली दिस मोनो अनसॅच्युरेटेड आर कॉल्ड एज अ मुफा कॉमनली, आणि पॉली अनसॅच्युरेटेड आर कॉल्ड एज अ पुफा. क्लियर? मुफा अँड पुफा. आपल्याला हे दोन्ही गरजेचे असतात आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळी फंक्शन्स करण्यासाठी, बिकॉज इन द ह्युमन बॉडी दिस poly or unsaturation of the fatty acid can't be done. आपल्या बॉडीमध्ये अनसॅच्युरेशन आपल्या बॉडीमध्ये केलं जाऊ शकत नाही ह्या फॅटी ऍसिडचं, आणि त्याच्यामुळं आपल्याला हे अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड गरजेचे असतात. आता हे कशासाठी गरजेचे असतात, तर आपल्याला वेगवेगळे कंपोनंट्स तयार केलेले बघायला मिळतात आपल्या बॉडीमध्ये, त्याच्यासाठी हे फार महत्त्वाचे असलेले बघायला मिळतात. त्याचे वेगवेगळे फंक्शन्स आहेत त्या फॅटी ऍसिडचे, ते सुद्धा फार महत्त्वाचे असलेले बघायला मिळतात. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे हे फॅटी ऍसिड्स आपल्याला महत्त्वाचे असलेले बघायला मिळतात. क्लियर? सो these fatty acids, काही एक्झाम्पल जर बघायची झाली तर another important aspect of this unsaturated fatty acid is that this unsaturation can be of at different number of carbon or at a different position of carbon atom. कार्बन ऍटमच्या पोझिशन वरती सुद्धा त्याचा अवलंबून असतं. आणि त्याच्यामध्ये अजून एक शब्द तुम्हाला सारखा कानावर येईल, दॅट इज ओमेगा फॅटी ऍसिड. ओमेगा फॅटी ऍसिड्स लक्षात ठेवायचं. ओमेगा फॅटी ऍसिड्स. ओमेगा हा साधा सिंपल सिंबल आहे, ग्रीक सिंबल आहे. ठीक आहे, ओमेगा. ठीक आहे, हा ओमेगा काय असतो आणि फॅटी ऍसिड्स काय असतो. This omega represents the position of a unsaturation or double bond. डबल बॉन्डची पोझिशन हा सांगत असतो. काय सांगतो हा? पोझिशन ऑफ अ डबल बॉन्ड वेअर इट इज प्रेझेंट फ्रॉम द ओमेगा पोझिशन ऑफ अ कार्बन. कार्बनची जी ओमेगा पोझिशन आहे त्याच्यापासून किती लांब हा डबल बॉन्ड प्रेझेंट आहे तो सांगत असतो. ठीक आहे, आणि आपल्याला बऱ्याच वेळा ओमेगा फॅटी ऍसिड्स आपण म्हणतो की जे फॅटी ऍसिड्स फिश मध्ये प्रेझेंट असतात ते चांगले असतात आपल्याला, बरोबर. काही फॅटी ऍसिड फिश मध्ये भरपूर असतात की जे आपल्यासाठी चांगले असतात. वाय? बिकॉज इट कंटेन अ व्हेरी एसेन्शियल एलिमेंट्स विच आर नरिशिंग द डिफरंट बॉडी पार्ट्स सच एज अ ब्रेन. ब्रेन मध्ये ब्रेनची नरिशिंग करण्यासाठी हे फॅटी ऍसिड्स गरजेचे असतात, किंवा ब्रेन च्या सेल्स तयार करण्यासाठी हे फॅटी ऍसिड्स महत्त्वाचे असतात. असं आपण बऱ्याच वेळा म्हणतो, ऐकतो. त्याच्यामध्ये मोठी फिजिओलॉजी आहे, त्याच्यात आपल्याला जायचं नाही. पण हे फॅटी ऍसिड कुठले, तर कॉमनली ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतील, ओमेगा 6 फॅटी ऍसिड्स असतील, ओमेगा 9 फॅटी ऍसिड्स असतील. सो दीज आर द मेनी डिफरंट टाइप्स. किती असेल, अँड दिस इज जस्ट अ नंबर where this double bond is located. हा नंबर काय सांगतो की हा डबल बॉन्ड कुठे आहे हे फक्त रिप्रेझेंट करतो, आणि तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ठीक आहे, आपल्या बॉडीसाठी इसेन्शियल आहे. इफ वी आर टॉकिंग अबाउट ओमेगा 3 फॅटी ऍसिड, at that time double bond is situated 3 carbon away from the omega carbon. ओमेगा कार्बन पासून 3 कार्बन दूर हा डबल बॉन्ड प्रेझेंट असलेला बघायला मिळतो, म्हणून त्याला ओमेगा 3 असतो. बघा आता पहिलं मी जरा थोडंसं शॉर्ट स्ट्रक्चर काढणार आहे तुम्हाला लक्षात येण्यासाठी. H OH डबल बॉन्ड C हा काय आहे, पहिला कार्बन फंक्शनल ग्रुप आहे. कुठला? ऍसिडिक ग्रुप इज अ फंक्शनल ग्रुप. सो द फर्स्ट कार्बन इज द अल्फा कार्बन, त्याला आपण काय म्हणूया, अल्फा. दुसरा बीटा, नाही पाहिजे असा. असे कार्बन आल्यानंतर मी आता इथं सगळ्यात शेवटचा जो कार्बन असतो CH3 त्याला आपण काय म्हणतो, ओमेगा कार्बन. सगळ्यात शेवटचा, लास्ट इज द ओमेगा. क्लियर? कुठलाही असू दे, किती नंबर आहे ते डझंट मॅटर, शेवटचा आहे तो ओमेगा घेतला. आणि त्या ओमेगा पासून हा काय झाला, पहिला, दुसरा आणि तिसरा. इथं जर डबल बॉन्ड असेल तर त्याला काय म्हणायचं, ओमेगा 3 फॅटी ऍसिड.
6 नंबरला जर असेल तर ओमेगा 6, ओमेगा 9. लाइकवाइज किती असेल नंबर रिप्रेझेंट्स द डबल बॉन्ड पोझिशन. डबल बॉन्डची पोझिशन सांगतो, एवढंच लक्षात ठेवा. डबल बॉन्डची पोझिशन तुम्हाला हे काही डिटेल मध्ये नाही, तर हे माहित असलं पाहिजे तुम्हाला, म्हणून हे सांगतो. ठीक आहे. आता दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला याच्यामध्ये लक्षात, व्हेनेवर देयर इज अ डबल बॉन्ड्स कॅन बी ऑफ 2 डिफरंट टाइप. हे डबल बॉन्ड 2 वेगवेगळ्या अरेंजमेंट मध्ये आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. व्हेनेवर देयर इज अ डबल बॉन्ड, व्हाट विल हॅपन, दिस डबल बॉन्ड विल डिवाइड द कार्बन इनटू द 2 डिफरंट ग्रुप्स. 2 वेगळ्या ग्रुप मध्ये आपल्याला हे डिवाइड, एक तर इक्वल डिव्हिजन होईल. कार्बन डबल बॉन्ड विल बी प्रेझेंट ऍट द सेंटर. आपल्याला दोन्ही वेगळ्या प्रकारे प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. पण इथं काय होईल, हाच डबल बॉन्ड मी बाजूला घेतला. लक्षात ठेवा, एका बाजूला अशा प्रकारे जाईल आणि दुसरीकडे दुसरा कार्बन अशा पद्धतीने येईल, किंवा तसं म्हणण्यापेक्षा इक्वली डिव्हिजन होईल असं म्हणूया. ठीक आहे. कार्बन 1 2 3 4 5 डबल बॉन्ड. ठीक आहे. एक कॉन्फिगरेशन मी सांगतो, एक कॉन्फिगरेशन सांगतो, एक अरेंजमेंट सांगतो. इट इज वन ऑफ द अरेंजमेंट. डबल बॉन्ड आहे. आता हा डबल बॉन्ड होत असताना याच्या नंतरचा जो कार्बन आहे तो इकडे जाईल. ठीक आहे. सेकंड कार्बन, फर्स्ट कार्बन अँड देन CH3. क्लियर? लक्षात आलं कसं आहे. आता अशा वेळेस जेव्हा डबल बॉन्डच्या एका बाजूला एक ग्रुप असतो आणि दुसऱ्या बाजूला दुसरा ग्रुप असतो. ठीक आहे. एका बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला दुसरा ग्रुप आपल्याला असलेला बघायला मिळतो. अशा प्रकारची एक पोझिशन आपल्याला असलेली बघायला मिळते. ठीक आहे. दुसऱ्या प्रकारची आपल्याला अरेंजमेंट कशी असलेली बघायला मिळेल. कार्बन बघा, सेम काढते मी. ठीक आहे. एक पोझिशन आहे. आता ही वरती गेला पण त्याच्या खाली येते ना, हा कार्बन आहे, दुसरा डबल बॉन्ड इथे. सो डबल बॉन्ड will form 2 different kinds of the configuration. In one configuration, what happens? The 2 carbons are present at the opposite side. 2 carbons are present at the opposite side. At that time, such kind of the configuration is called as a trans configuration. त्याला काय म्हणायचं? ट्रान्स कॉन्फिगरेशन, or that is a trans arrangement. म्हणून त्याला ट्रान्स फॅटी ऍसिड म्हटलं तरी चालेल. त्याला काय म्हणायचं? ट्रान्स फॅटी ऍसिड. हा सुद्धा शब्द तुम्हाला तिथं बघायला मिळतो. त्या ऑइलच्या पिशवीवरती वगैरे हा सुद्धा शब्द तुम्हाला बघायला. ट्रान्स फॅटी ऍसिड. ट्रान्स फॅटी ऍसिड म्हणजे लक्षात ठेवायचं की 2 डबल बॉन्डच्या अगोदरचा कार्बन आणि डबल बॉन्डच्या नंतरचा कार्बन तो अपोजिट डायरेक्शनला असतो. ठीक आहे. दुसरी पोझिशन कशी असेल? बोथ आर लोकेटेड ऍट द सेम साइड. एकाच साइडला प्रेझेंट असेल. Then that configuration is the cis configuration. लक्षात. Trans opposite, cis at the one side, same side, एकाच साइडला असतो, तर त्याला काय म्हणायचं? cis configuration असं म्हणायचं. तर हे फॅटी ऍसिड ट्रान्स किंवा cis configuration मध्ये सुद्धा आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतो. ठीक आहे. ज्या आणि मोस्ट ऑफ द टाइम there is a cis configuration and sometimes there can be the trans configuration and they also have a physiological significance. त्यांच्यामध्ये सुद्धा physiological significance आपल्याला फार महत्त्वाचा असलेला बघायला मिळतो. म्हणून हे फॅटी ऍसिड्स आपल्याला अनसॅच्युरेटेड असतात. अनसॅच्युरेटेड मध्ये सुद्धा ते पोझिशन ऑफ अ डबल बॉन्ड इज also important from the omega and therefore it is called as a omega fatty acids. And when that position is located, their arrangement of a double bond and the other carbon is also very important. It may be in trans configuration or it is a trans arrangement or cis arrangement. ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे.
फक्त थोडे थोडे शब्द तुमच्या बुक मध्ये हे मेन्शन केलेले आहेत, लक्षात ठेवा. जास्त काही मेन्शन केलेलं नाही. तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की हे सगळे शब्द काय आहेत, हे बेसिक वर्ड्स तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. ठीक आहे. सो दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ द फॅटी ऍसिड्स. हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे फॅटी ऍसिड्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. आता जसं आपण ओलेइक ऍसिड इज द अनसॅच्युरेटेड एक्झाम्पल ऑफ दिस फॅटी ऍसिड. अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचं ओलिक ऍसिड आहे, लिनोलेइक ऍसिड आहे. लिनोलिक आणि ओलिक ऍसिड लक्षात ठेवायचं. फक्त आता थोडासा डिफरन्स सांगतो. सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, सॅच्युरेटेड फॅटी ऍसिड, ओलिक ऍसिड हे सॅच्युरेटेड आहे आणि अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड ओलेइक ऍसिड. ऍसिड हा शब्द लावा थोडा थोडा. पाल्मिटिक, पाल्मिटिक. दुसरा आहे पाल्मिटोलेइक. साधा सिंपल. डबल बॉन्ड आला की शब्द फक्त बदलतो. हा ओलेइक झाला. लिनोलिक, लिनोलेइक ऍसिड. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपल्याला हा 17 कार्बनचा असलेला बघायला मिळतो, हा 16 कार्बनचा आहे आणि हा 18 कार्बन कंपाऊंड आहे. लक्षात ठेवायचं. एवढा साधा सिंपल जरी आपण लक्षात ठेवला तर चालेल. 17 कार्बन इन ओलिक, पाल्मिटिक ऍसिड 16 कार्बन, लिनोलेइक 18 कार्बन. त्यांचे कार्बन नंबर अशा वेगवेगळ्या प्रकारचे कंपाऊंड्स. स्टेरिक ऍसिड आहे, त्याच्यामध्ये 20 कार्बन्स आपल्याला प्रेझेंट असते बघायला मिळते कार्बन नंबर नुसार. आणि डबल बॉन्ड आहे की नाही त्याच्यावरून सुद्धा आपल्याला वेगवेगळे हे फॅटी ऍसिडचे टाइप आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. सो दीज आर द फॅटी ऍसिड. देन वी कम टू द क्लासिफिकेशन ऑफ फॅटी ऍसिड और द लिपिड्स. लिपिडचं क्लासिफिकेशन. आता फॅटी ऍसिडचं डिटेल्स बघितलं आपण. फॅटी ऍसिड्स काय असतात. So these lipids can be divided into the 3 different groups or classes. Lipids 3 वेगवेगळ्या क्लास मध्ये डिवाइड केलेले बघायला मिळतील. एक पहिला क्लास आपल्याला बघायला मिळेल सिंपल लिपिड्स. सिंपल लिपिड्स. दुसरा क्लास आपल्याला बघायला मिळेल कंपाउंड लिपिड्स. कंपाउंड. आणि थर्ड क्लास is the derived lipids. Derived. 3 वेगवेगळ्या प्रकारचे लिपिड्स आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. सिंपल लिपिड मध्ये काय असतं, दे आर व्हेरी सिंपल. त्याच्यामध्ये आपण 2 प्रकार आपण बघूया. त्याच्यामध्ये एक आहे ऑइल्स आणि दुसरा आहे वॅक्स. लक्षात ठेवा. आणि याचं सगळ्यात महत्त्वाची प्रॉपर्टी काय आहे सिंपल लिपिडची, दे आर the combination of fatty acid and alcohol. They form ester. They are formed of fatty acid and alcohol. Clear? हे कशाने बनलेले असतात, फॅटी ऍसिड आणि अल्कोहोलचे कंपाऊंड बनलेले असतात. पहिला आहे फॅटी ऍसिड. फॅटी ऍसिड इज अटॅच्ड टू द अल्कोहोल, देन इट बिकम्स अ सिंपल लिपिड. देयर मे बी वॅक्स और ऑइल्स. ऑइल्स मध्ये सिंपल लिपिड असतात आणि शॉर्ट चेन अल्कोहोल असतात. ऑइल मध्ये काय असतं बघा, ऑइल मध्ये फॅटी ऍसिड असते, फॅटी ऍसिड चेन असते, प्लस इन ऍडिशन टू द ग्लिसरॉल. ग्लिसरॉल अ टाइप ऑफ अल्कोहोल. ठीक आहे. शॉर्ट चेन अल्कोहोल, छोटे अल्कोहोल्स असतात. आणि ज्यावेळेस वॅक्सचा आपण विचार करतो, फॅटी ऍसिड प्लस लॉंग चेन अल्कोहोल. बघा. ठीक आहे. लॉंग चेन अल्कोहोल. एवढा लक्षात ठेवला की आपल्याला सिंपल लिपिड्स लक्षात आले, समजतात. दुसरा, अ कंपाउंड
phospholipids are the lipids which are formed of fatty acid in addition to the other different kinds of the groups other than lipids. याच्यामध्ये आपल्याला दोन वेगळ्या प्रकारचे ग्रुप असतील. एक आहे ग्लिसरॉल प्लस फॅटी ऍसिड प्लस अदर ग्रुप्स. कुठले कुठले असतील? अदर ग्रुप्स असतील. कुठल्या कुठल्या प्रकारचे असतील? बेस्ड ऑन द अदर टाइप ऑफ ग्रुप्स, these can be of different type. If there is a phosphate group, then those are called as a phospholipids. phospholipids. phospholipids मध्ये काय असेल बघा, PO4 फॉस्फेट ग्रुप असेल. ही शॉर्ट मध्ये लिहिलं समजायला तुम्हाला. PO4 फॉस्फेट ग्रुप असेल. क्लियर. दुसरा आहे ग्लायकोलिपिड्स. ग्लायकोलिपिड्स हा अदर ग्रुप मध्ये बघा काय काय. These glycerol and fatty acids are present, always present. But in addition to that, glycerol and fatty acid, or in addition to the simple lipids, there is an additional group. Simple lipid मध्येच additional group किंवा ऑइल मध्येच additional group अटॅच केलेला असतो आणि तो ग्रुप कुठला असेल? फॉस्फेट असेल तर फॉस्फोलिपिड म्हणा. ग्लुकोज किंवा कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेट जर प्रेझेंट असेल तर त्याला काय म्हणतात? ग्लायकोलिपिड्स असतात. ठीक आहे, ग्लायकोलिपिड्स. त्याच्यामध्ये अजून सुद्धा असतात सेरेब्रोसाइड्स. In these cerebrosides there is a nitrogen compound. Nitrogen compound न्यूक्लिक ऍसिड चे छोटासा कंपाउंड असू शकतो. न्यूक्लियोटाइड प्रेझेंट असू शकतो. नायट्रोजनस बेस प्रेझेंट असू शकतो. नायट्रोजन कंपाउंड सेरेब्रोसाइड मध्ये असतात. ग्लायकोलिपिड्स मध्ये काय असतात? कार्बोहायड्रेट असतात. फॉस्फोलिपिड मध्ये फॉस्फेट ग्रुप असतात. क्लियर. अशा प्रकारचे कंपाउंड आहे. म्हणजे सिंपल लिपिड मध्ये सुद्धा अजून कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर झालं की त्याला काय म्हणायचं? कंपाउंड लिपिड असतं. क्लियर. आणि तिसरा प्रकार आपल्याला लक्षात येईल याच्यामध्ये डिराइव्ड लिपिड. These are the derivative of long chain fatty acid only. याच्यामध्ये काय लॉंग चेन फॅटी ऍसिड जे आहेत त्याचाच डेरिव्हेटिव्ह असतो. These are the derivative of long chain fatty acid. They may form a ring like structure. त्याच्यामध्ये रिंग स्ट्रक्चर हे तुम्हाला लिहून घेण्यासाठी मी दिले बरं का शॉर्ट मध्ये. ज्यावेळेस तुम्हाला पूर्ण लिपिडच्या क्लासिफिकेशन वरती रिव्हिजन टाकायचे त्यावेळेस हे वाचलं तर तुम्हाला सगळे लिपिड लक्षात येतील. आपण याचं प्रत्येकाचं इलॅबोरेटिव्ह डिस्क्रिप्शन आता बघणार, डिटेल डिस्कशन करणार. नाही तुमच्याकडे टेबल बघा, मी नंतर लिहू शकत असाल तर लिहा किंवा आता जरी लिहून घेतला तरी चालेल. हा रिंग स्ट्रक्चर आपल्याला येत असलेलं बघा. हे रिंग स्ट्रक्चर कॉम्प्लेक्स रिंग स्ट्रक्चर असलेलं. एक्झाम्पल्स आपल्याला सांगता येतील याच्यामध्ये. कोलेस्टेरॉल त्याला आपण स्टेरॉल्स असं म्हणतो. स्टेरॉल्स आर द एक्झाम्पल्स ऑफ दिस डिराइव्ड लिपिड. डिराइव्ड लिपिडचे एक्झाम्पल्स आपल्याला स्टेरॉल्स, वेगवेगळ्या प्रकारचे स्टेरॉल्स ते आपल्याला बघायचे. सो आपण त्या प्रत्येकाच्या बाबतीत काय काय असतं किंवा कसे तयार झालेले असतात, त्याचं स्ट्रक्चर कसं असतं हे जरा डिटेलमध्ये बघूया. ठीक आहे, बघूया. पहिला सिंपल लिपिड्स. Simple lipids are called esters of simple lipids. Simple lipids. These are esters of fatty acid and शॉर्ट चेन अल्कोहोल म्हणतो ते चालेल. चेन अल्कोहोल लक्षात काय याच्यामध्ये शॉर्ट चेन अल्कोहोल आणि फॅटी ऍसिड. and these are joined together with a bond called as a ester bond. बरोबर. हे दोन अल्कोहोल आणि फॅटी ऍसिड हे एकमेकांना कशाने बांधलेले आहेत? एस्टर बॉन्ड. बरोबर. ठीक आहे.
These can be of two different type. एक आहे ऑइल्स आणि दुसरे आहे वॅक्स. बरोबर. पहिल्यांदा आपण ऑइल्स बद्दल बोलूया. ऑइल्स आर थोडंसं फक्त डेफिनेशन फक्त बघायची. इथं आपण अल्कोहोल म्हणूया. आपल्याला ऑइल मध्ये शॉर्ट चेन अल्कोहोल म्हणा. एस्टर्स ऑफ फॅटी ऍसिड अँड शॉर्ट चेन अल्कोहोल. अच्छा, शॉर्ट चेन अल्कोहोल. आता शॉर्ट चेन अल्कोहोल, the smallest alcohol which is commonly involved in the formation of a simple liquid is a glycerol. 3 carbon alcohol. Glycerol बघा, कार्बन कार्बन आणि कार्बन, 3 कार्बन. ठीक आहे. हे 3 कार्बन अल्कोहोल आहे म्हणून आपण काय म्हणतो, त्याला OH ग्रुप जोडून टाकायचा. OH क्लिअर. OH ग्रुप जॉईन. आता बाकीचं काय, बॅलन्स करायची. H2 H H2 बरोबर झालं. बॅलन्स झाली. हे सिंपल स्ट्रक्चर कसं करायचं, 3 कार्बन. In this what happens, there can be the only one fatty acid chain attached to the alcohol. ह्या अल्कोहोलला एक फॅटी ऍसिड चेन अटॅच केलेली असेल. कुठं, there can be the formation of a ester bond. एस्टर बॉन्ड तयार. काय असतो, कार्बन ऑक्सिजन कार्बन. हा काय झाला, एस्टर बॉन्ड झाला. व्हॉट हॅपन्स, द acidic group of the fatty acid chain attached to the OH group of the alcohol. काय केलं, acidic group जो आहे कुणाचा, फॅटी ऍसिड चेनचा. ठीक आहे. साधं सिंपल रिएक्शन बघूया. डॅश OH प्लस C बरोबर, उलट करू OH. ठीक आहे. आणि इकडे काय असेल, शेवटी काय असेल, CH3. क्लिअर. आपण फॅटी ऍसिडचं स्ट्रक्चर बघितलं. फॅटी ऍसिडचं स्ट्रक्चर ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस लक्षात येतं की एका बाजूला one end there is a CH3 group and at other end there is a COOH. बरोबर. COOH ग्रुप कशावरती अटॅक करतो, OH ग्रुप ऑफ द अल्कोहोल, दॅट इज अ ग्लिसरॉल. आता लक्षात ठेवा, दिस इज द ग्लिसरॉल. सो शॉर्ट चेन अल्कोहोल इज द ग्लिसरॉल हियर इन द ऑइल्स. ऑइल्स मध्ये शॉर्ट चेन अल्कोहोल कुठला आहे, ग्लिसरॉल. ठीक आहे. ग्लिसरॉल वरती जर ग्लिसरॉलच्या एका OH वरती जर अटॅक केला तर काय होईल बघा, there can be the removal of the H2O. काय रिमूव्ह होईल, H2O. maybe this OH plus this H and only oxygen remains, and so there is a formation of a bond called as a ester bond. तिथे काय तयार होतं, ester bond तयार झालेला आपल्याला. क्लिअर. अशा पद्धतीनं आपल्याला हे फॅटी ऍसिड कशाला अटॅच झालेले बघायला मिळतात, अल्कोहोलला अटॅच झालेले बघायला मिळतात. Then there can be this attachment of a fatty acid. Okay. When only one fatty acid is attached to the glycerol, that is called as a monoalkyl glycerol. त्याला काय म्हणायचं, एकच असेल तर त्याला काय म्हणणार, monoacyl glycerol. Monoacyl is a fatty acid chain. असाईल हा कशासाठी वापरला, फॅटी ऍसिड चेन साठी. किती फॅटी ऍसिड चेन अटॅच झालेले आहेत, सिंगल. देयरफॉर मोनोअसाइल ग्लिसरॉल. ठीक आहे. त्याला अजून दुसरा शब्द आहे, मोनोग्लिसराइड्स. मोनोग्लिसराइड्स त्याला दुसरा शब्द आहे, मोनोग्लिसराइड्स. क्लिअर. आता दुसरा, if there are two fatty acid chain attached to the alcohol, then what, बघा दोन अटॅच झाले, सेम आहे, त्याच्यात काय बदल करत
CH3. 2 fatty acid chains. Then what we can say? आता जे शब्द फक्त बदलायचे आहेत तुम्हाला. डाय असाइल ग्लिसरॉल. दोन जर असतील तर काय म्हणणार? डाय अकाइल म्हणा किंवा असाइल म्हणा. काय प्रोनाउन्सिएशन मी काही जास्त भर देत नाही. असाइल किंवा अकाइल. अकाइल काही लोक म्हणतात, असाइल म्हणतात. काय मी त्याच्यात कुठलाही शब्द मला वाटेल ते माझ्या तोंडात येईल तुम्ही वापरत असतो. मी काही त्याला जास्त महत्व देत नाही. डाय असाइल ग्लिसरॉल. ग्लिसरॉल. ओके. किंवा त्याला काय म्हणायचं? डायग्लिसराइड्स. त्याला काय म्हणणार? डायग्लिसराइड्स. When the glycerol is attached with a 2 number of a fatty acid, then that is a diglycerides or dialkyl glycerol. Clear? आता तिसरा प्रकार आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल. Third type. In third type what happens? There can be the presence of a 3 number of a fatty acid chains. तिन्ही fatty acid chains आपल्याला प्रेझेंट असलेल्या आपल्याला CH3. Okay, 3 fatty acid chain. Then what we can call trialkyl glycerol or simply you can say triglycerides. Triglycerides. Remember, these triglycerides are very important type of a simple fatty acid or simple lipid which is present in the human body or in the animal body. एनिमल बॉडी मध्ये हे ट्रायअकाइल ग्लिसरॉल फार महत्त्वाचे असलेले बघायला मिळतो. क्लियर? ट्रायअकाइल ग्लिसरॉल. When we eat something at that time we eat triglycerides. काय आपण खात असतो? ट्रायग्लिसराइड. or all different kinds of the oils are the triglycerides. ऑइल जे असतात ते काय असतात? ट्रायग्लिसराइड्स असतात. बरोबर? आपल्या बॉडीमध्ये फॅट साठवलेले असतात. What is the form of those fats? Those are the triglycerides. ते फॅट्स काय असतात? ट्रायग्लिसराइड्स. ऍडिपोज टिश्यू मध्ये हे फॅट्स स्टोअर केलेले असतात. Those are the triglycerides and those all are the simple lipids. Remember, because we every time call that we don't eat oily compound खायचे नसतात. We should not eat oils असं म्हणतो आपण, सारखं म्हणतो. बरोबर? हे ऑइल्स का खायचे नसतात असं म्हणतो? कारण कोलेस्ट्रॉल वाढेल. ऑइल्स आणि कोलेस्ट्रॉलचा एवढा काही संबंध नाही. कोलेस्ट्रॉल जर खाल्लं तर आपल्याला कोलेस्ट्रॉल वाढेल. ऑइल खाल्ल्यामुळे नाही. ऑइल खाल्ल्यामुळे फॅट वाढतं. लक्षात ठेवा. ऑइल खाल्ल्यामुळे काय होतं? फॅट वाढतं. आणि त्याच्यामुळे आपल्याला घरात सुस्ती चढलेली मिळेल. एवढंच. पण ऑइलमुळे कोलेस्ट्रॉल वाढतं याचं काही डायरेक्ट रिलेशन आपल्याला सांगता येणार नाही. Clear? बघूया आपण. What are the important functions of these triglycerides in the body? आपल्या बॉडीमध्ये ह्या ट्रायग्लिसराइडचं काय महत्त्वाचं फंक्शन असतं ते आपण असं आणि त्याच्यानंतर वॅक्स कडे. The first important aspect of this triglycerides. These triglycerides are acting as a reserve food and it is stored in animal, especially as in the adipose tissue. Animal मध्ये कशात स्टोअर केलेलं बघायला मिळतं? adipose tissue मध्ये स्टोअर केलेला बघा. adipose tissue are the fat cells. फॉर्म ऑफ फॅट सेल्स. फॅट सेल्स न ज्या जो टिश्यू तयार झालेला असतो त्याला काय म्हणायचं? adipose tissue असं म्हणायचं. क्लियर? एनिमल मध्ये हे स्टोअर केलेलं बघा. इन प्लांट इट इज स्टोअर्ड. प्लांट मध्ये सुद्धा सीड मध्ये स्टोअर केलेलं. प्लांट मध्ये कशात प्रेझेंट असतात? हे सीड्स मध्ये. and therefore they used during germination of seed.
सीडच्या जर्मिनेशन मध्ये त्याचा वापर केलेला बघायला मिळतो. सगळे सीड्स जे असतात त्याच्यामध्ये आपल्याला ट्रायग्लिसराइड्स असतात, म्हणून सीड्स खायचे असतात असं म्हणतात. कुठलं असेल? ड्राय फ्रुट्स सगळे जे आहेत, तुम्ही बऱ्याच जणांना आवडत असतील, बऱ्याच जणांना आवडत पण नसतील, काय डिपेंड. जे ड्राय फ्रुट्स आहेत त्यांच्यामध्ये काय असतं? इन ऍडिशन टू कार्बोहायड्रेट दे आर रिच इन द ट्रायग्लिसराइड्स. शेंगदाण्यामध्ये काय असतं? ट्रायग्लिसराइड्स, म्हणून शेंगदाण्याचं तेल आपण खातो. सूर्यफुलाचं तेल खातो, ट्रायग्लिसराइड्स. करडईचं तेल खातो, ट्रायग्लिसराइड्स. बरोबर. सोयाबीनचं तेल खातो, ट्रायग्लिसराइड्स. बरोबर. कुठलंही तेल आहे, सो ऑल ऑइल्स आर द ट्रायग्लिसराइड्स. अँड बिकॉज मोस्ट ऑफ द ऑइल्स आर डिराइव्ड फ्रॉम द प्लांट and especially from the seeds, and so seed contain triglycerides. Clear? And it is not for the purpose of serving the oil for the human being. आपल्याला ऑइल देण्यासाठी हे सीड्स ऑइल स्टोअर करत नाही, they store for their germination. These triglycerides acts as a nutrition material for the germination. They nourish the growing embryo, developing embryo ला ग्रो करण्यासाठी किंवा जर्मिनेट करण्यासाठी हे प्रोव्हाइड केलेलं आपल्याला आहे. इन ऍडिशन टू दिस, ट्रायग्लिसराइड्स हॅव अ ग्रेट इम्पॉर्टन्स इन द ह्युमन बॉडी. आता बघा, ज्या वेळेस हे फॅटी असणं हे कायम धोकादायक आहे का? तर नाही. आपल्याला फॅट स्टोअर केलं पाहिजे, बिकॉज in some of the animals, especially polar bear, these polar bears get food material for short period of time. Polar bear, जे बियर किंवा जे अस्वल थंड प्रदेशामध्ये राहतात किंवा बर्फाळ प्रदेशामध्ये राहतात, त्याला काय म्हणायचं? पोलार बियर असं म्हणायचं. पोलार रिजन मध्ये राहणार. पोलार रिजन ज्या ठिकाणी बर्फ पडतो कायम, त्याला पोलार रिजन असं म्हणतो. तिथं काय होतं? बर्फ असला तर काय होईल? फूड मटेरियल असेल का? बर्फामध्ये वनस्पती उगवतात का? नाही. पण ज्या वेळेस तो बर्फ वितळतो त्यावेळेस त्याला फूड मटेरियल खायला मिळतं, मासे खायला मिळतात. नाहीतर अगोदर बर्फात गेलेले असतात ते मासे सुद्धा खायला मिळतात. मग काय करायचं? त्यावेळेस मासे खायचे, भरपूर मासे खायचे आणि फॅट मध्ये स्टोअर करून ठेवायचं. हे सगळं कशात स्टोअर करून ठेवायचं? फॅट बॉडीमध्ये, ऍडिपोज टिश्यू. आणि फुगून मोठं लठ्ठ व्हायचं. म्हातारीची गोष्ट आठवत असेल तुम्हाला? लेकीकडे जाते, लठ्ठ होऊन येते आणि मग मला खा, टुणूक टुणूक सगळे बोकळा टुणूक, गोष्ट माहिती आहे? तसं हा पोलार बियर काय करतो? ज्यावेळेस बर्फ कमी पडतो किंवा उन्हाळा असतो त्या ठिकाणी, त्यावेळेस बर्फ सगळा वितळतो आणि जे काही खायला मिळेल ते सगळं खातो आणि लठ्ठ होतो. आणि बर्फ पडला की काय होतं? खायला मिळत नाही काय. मग हा काय करतो? झोप काढतो. त्याला हायबरनेशन असं म्हणायचं. काय म्हणायचं? हायबरनेशन. 4, 5, 6 महिने नुसता झोपून राहतो, काही खात नाही, पीत नाही, काही नाही. क्लिअर? देन व्हॉट हॅपन्स इफ polar bear is not eating anything, then how it is surviving? That is the question. It survives by using the stored triglycerides in their adipose tissue. Remember, त्यांच्या adipose tissue मध्ये जे काही स्टोअर केलेलं फूड मटेरियल आहे ते हळूहळू थोडं वापरत असतो. पाणी पितो का? तर पाणी सुद्धा पित नाही, कारण ज्या वेळेस हे ट्रायग्लिसराइड ब्रेक केले जातात याच्यातून वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडतो. हे ब्रेक करताना काय बाहेर पडतो? वॉटर मॉलिक्यूल. तेवढंच वॉटर, त्याला मेटाबॉलिक वॉटर असं म्हणतो. आपल्या बॉडीमध्ये सुद्धा वॉटर बाहेर पडतो. लक्षात ठेवा, आपल्या बॉडीमध्ये सुद्धा वॉटर बाहेर. रेस्पिरेशन ज्यावेळेस आपण शिकू त्यावेळेस आपल्याला हे लक्षात येईल. नेक्स्ट इयरला रेस्पिरेशन हा चॅप्टर आहे, त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की वॉटर आपल्या बॉडीमध्ये सुद्धा तयार होतं आणि तेच वॉटर हा वापर त्याला मेटाबॉलिक वॉटर असं म्हणतात. क्लिअर? आणि त्याच्यावरती हे पोलार बियर. म्हणून आपल्या ॲनिमल बॉडीमध्ये फॅट असणं हे फार आवश्यक आहे. लहान मूल गुटगुटीत असतं, बरोबर? गुटगुटीत असलं की आपल्याला छान वाटतं. एकदम शिडशिडीत असलं तर छान वाटतं का? नाही वाटत. का? तर आपली मेंटॅलिटी त्याच्यामध्ये फॅट स्टोअर असलेलं फार महत्वाचं आहे, असणं गरजेचं आहे. बिकॉज
ज्या वेळेस त्याला आईचं दूध मिळणार नाही त्यावेळेस ते काय करतं, स्वतःचं फॅट वापरतं आणि ग्रोथसाठी वापरतं आणि मग त्याची ग्रोथ. आणि जी वाढीला लागतात मुलं त्यांचं फॅट कमी झालेलं असतं, ते सडपातळ झाले असतं, वाढीला लागले. उंच वाढतात जी मुलं असतात, लहान मुलं जे वाढायला लागतात त्यावेळेस त्यांची बॉडी एकदम शिडशिडीत दिसते किंवा सडपातळ दिसते. ठीक आहे, ते काय होतं तर फॅट्स वापरलेले असतात. ज्या मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यासाठी हे फार महत्त्वाचं असतं. दुसरं, these fats or triglycerides acts as a reserve food for the different plants as well as animal. दोघांसाठी सुद्धा हे काय रिझर्व फूड मटेरियल म्हणून काम करतं. दुसरं, इन केस ऑफ एनिमल दिस triglycerides acts as an insulator. टेम्परेचर इन्सुलेटर. सबक्युटॅनियस फॅट, आपल्या स्किनच्या खाली फॅट असतं, लक्षात ठेवा. आपल्या स्किनच्या खाली फॅट असतं. जर आपण अशी जर स्किन उचलली, जर उचलत नसेल एकदम चिमटीमध्ये जर स्किन उचलत नसेल तर आपण लक्षात ठेवायचं की आपल्या स्किनच्या खाली फॅट वाढायला लागले. दॅट इज अ गुड फॅट. त्याच्यामध्ये सुद्धा दोन, गुड फॅट आणि बॅड फॅट असतात. ठीक आहे, हे गुड फॅट असतात. का तर आपल्या स्किनच्या खाली जे फॅट वाढतं त्याच्यामुळे आपल्याला थंडी वाजत नाही. बरोबर, काय वाजत नाही, थंडी वाजत नाही. ती थंडी का वाजत नाही, बिकॉज इट ऍक्ट्स ॲज अ इन्सुलेटर म्हणून काम करतं. ठीक आहे, इन्सुलेटर. सो द सबक्युटेनियस फॅट इज ऑल्सो व्हेरी गुड. आपल्या स्किनला प्रोटेक्ट करण्याचं काम सुद्धा ते फॅट करतं बरं का, फ्रॉम द मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द टेम्परेचर. जास्त लाईट रेज जर येत असतील तर त्याच्यापासून सुद्धा प्रोटेक्ट करण्याचं काम ह्या फॅटचं असलेलं. आणि हे फॅट कमी झालं की सुरकुत्या पडायला सुद्धा लागतात. त्याचं अजून सुद्धा दुसरं कारण आहे, सुरकुत्या पडणं म्हणजे काय, सबक्युटॅनस फॅट कमी होणे. लक्षात ठेवा, म्हणजे स्किनच्या खाली असणारा फॅट आपल्या स्किनसाठी सुद्धा फार महत्त्वाचं असलेलं आपल्याला आपल्याला प्रोटेक्शन देण्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचं असलेलं. It is also acting as a cushion for the different organ, or it is a mechanical protection. It gives a mechanical protection to organ, to body organ. Use mechanical protection to body organ. Right? For example, kidney. Kidney is very delicate organ, and so these triglycerides are surrounded or those are deposited on the surface of the kidney. किडनीच्या सरफेस वरती हे काय केलेलं असतं, डिपॉझिट केलेलं असतं. If kidney get some kind of a mechanical vibrations, ज्यावेळेस आपण रनिंग करतो किंवा आपण कुठेही जातो, गाडीवरून गेलं, गाडी वर खाली आदळत, व्हायब्रेशन येत असतात आणि त्या व्हायब्रेशनमुळे किडनीला कुठलाही धोका पोहोचू नये म्हणून मेकॅनिकल प्रोटेक्शन देण्याचं काम कोणाचं असतं, ह्या ट्रायग्लिसराइड्स. हार्ट आहे, हार्टच्या वरती सुद्धा फॅट असतो, लक्षात ठेवा. हार्टच्या वरती सुद्धा काय असतं, फॅट असतं. त्याच्यामुळं आपल्या हार्टला सुद्धा प्रोटेक्ट केलेलं बघा, कारण आपल्याला सहजासहजी त्याला डॅमेज होतो. डॅमेज इज प्रिव्हेंटेड, व्हायब्रेशन्स आर नॉट transmitted up to the organ and therefore organs are protected from the mechanical damage and it gives a mechanical protection to the different organs. कुठले पाहिजे तेवढे जे काही डेलिकेट ऑर्गन आहेत त्याच्या भोवती हे फॅट्स डिपॉझिट झालेले बघायला मिळतात, हे ट्रायग्लिसराइड डिपॉझिट झालेले बघायला मिळतात आणि त्याच्यामुळे आपल्या वेगवेगळ्या ऑर्गनला प्रोटेक्शन मिळालेलं बघायला. सो these different kinds of the fatty acids, especially glycerides, plays a very critical role in the physiology of the animals as well as physiology of the plant. प्लांटच्या फिजिओलॉजी मध्ये असेल किंवा ॲनिमलच्या फिजिओलॉजी मध्ये असेल, हे सिंपल लिपिड्स किंवा त्याच्यामध्ये सुद्धा ऑइल्स जे आहेत ते फार महत्त्वाचा रोल प्ले करतात. त्या ऑइल्स मध्ये थोडासा बदल केला जातो. सॅच्युरेटेड ऑइल्स असतात आणि सॅच्युरेटेड असल्यामुळं काय होतात, ते फॅट मध्ये कन्वर्ट केले जातात. ते ऑइल ड्रॉपलेट सेल मध्ये डिपॉझिट केले जातात आणि मग फॅट तयार होतात. लक्षात ठेवा, म्हणजे हे काही सॉलिड नसतात, पण हे काय सेलच्या आतमध्ये स्टोअर केल्यामुळं आपल्याला तो टिश्यू सॉलिड असलेला बघायला मिळतो. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे ट्रायग्लिसराइड फार महत्त्वाचे असलेले बघायला मिळतात. आपल्या बॉडीमध्ये कुठलंही फॅट वापरायचं जर झालं तर ट्रायग्लिसराइड महत्त्वाचं असतं.
आपण जर ऑइल खाल्लं तर त्या ऑइलला ब्रेकडाऊन केलं जातं आणि इमिडिएटली आपल्या इंटेस्टाइनच्या सेलमध्ये ट्रायग्लिसराइड मध्ये कन्वर्ट केलं जातं आणि देन इट इज ट्रान्सपोर्टेड इनटू द ब्लड. तर हा ट्रायग्लिसराइड फार महत्त्वाचा फॅटी ऍसिड असलेला आपल्याला भेटतो. ओके, आपण दुसरे काही महत्त्वाचे फॅटी ऍसिड्स आपल्याला असलेले बघायला मिळतात किंवा लिपिड असलेले बघायला मिळतात. दुसरा प्रकार आहे सिंपल लिपिड मधला, दॅट इज अ वॅक्स. बरोबर, वॅक्स. सिंपली वॅक्स हे नॉर्मल टेम्परेचरला सॉलिड असलेलं बघायला मिळतं, जास्त ग्रीसी कन्सिस्टन्सी असलेली बघायला मिळते. इट इज ऑल्सो फॉर्म ऑफ अ फॅटी ऍसिड प्लस a long chain alcohol, maybe decanol. लक्षात त्याच्यामध्ये काय असेल, डेकॅनॉल असेल. डेकॅनॉल काय असेल, 10 कार्बन अल्कोहोल. वॅक्स मध्ये काय असतं, 10 कार्बन अल्कोहोल, 10 कार्बनचं अल्कोहोल असतं. ठीक आहे, आणि इच कार्बन इज अटॅच्ड विथ अ फॅटी ऍसिड चेन. प्रत्येकामध्ये फॅटी ऍसिड चेन असते. अशा प्रकारचा एस्टर्स ऑफ, याला सुद्धा आपण एस्टर्स ऑफ लॉंग चेन फॅटी ऍसिड, लॉंग चेन फॅटी ऍसिड अँड लॉंग चेन अल्कोहोल इज द वॅक्स. वॅक्स काय असतं, एस्टर्स ऑफ लॉंग चेन फॅटी ऍसिड अँड लॉंग चेन अल्कोहोल, अँड अल्कोहोल इज मोस्ट कॉमनली डेकॅनॉल. This wax is also very important. हे wax सुद्धा फार महत्त्वाचे असते बघा ना. At a normal temperature, wax are solid in nature. नॉर्मल टेम्परेचरला हे काय असतात, सॉलिड असतात. अगोदरचे ऑइल्स बघितले तर नॉर्मल टेम्परेचरला काय असतात, लिक्विड असतात. बरोबर, हे दोन अजून डिफरन्स लक्षात ठेवायचे. वॅक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द ह्युमन बीइंग और इन द एनिमल एज वेल एज इन द प्लांट एज वेल. प्लांट मध्ये आणि एनिमल्स मध्ये सुद्धा हे वॅक्स फार महत्त्वाचं असलेलं बघा. व्हॉट इज द फंक्शन ऑफ, व्हॉट इज द रोल ऑफ वॅक्स इन द ह्युमन एज वेल एज इन द प्लांट. इन प्लांट मध्ये बघूया. प्लांट मध्ये काय होतं, इट इज फॉर्मिंग अ कोटिंग अराउंड अ लीफ और प्लांट बॉडी पार्ट. फॉर्म्स अ कोटिंग, फॉर्म्स a coat or small layer or very thin layer is formed on the surface of a plant part. Coat forms a coat of leaf असं म्हणू. For example, just for example, leafच्या वरती कोट असेल, thin coat forms a cuticle, त्याला आपण cuticle असं म्हणतो. And this cuticle gives a protection from the degradation, degeneration or decomposition. हे प्लांटचा जर एखादा लीफ पाण्यामध्ये जर बुडलेलं असेल तर ते कुजत नाही. का कुजत नाही, इट फॉर्म्स अ बॅरियर बिटवीन द वॉटर अँड द प्लांट लीफ. आता बघा कमळाचं पान बघा, कमळाचं पान कसं असतं, पाण्यामध्ये असतं, पाण्याच्या सरफेसवरती असतं. का भिजून ते कुजत नाही, बिकॉज दीज हॅव अ कोट ऑफ अ वॅक्स. ठीक आहे, सो इन प्लांट this wax forms a coat around the leaf or different parts, not only leaf, different parts. स्टेमच्या वरती कोट असेल, ब्रँचेस वरती कोट असेल, फुलाच्या वरती सुद्धा साधं फ्लावर बघा. एखादं रोज जर तुम्ही घेतलं, रोज गुलाबाचं फुल, तर गुलाबाचं फुल जर आणलं आणि पाण्यामध्ये बुडवलं तर त्याच्यावर भोवती पाणी चिकटतं का, नाही, त्याच्यावरती थेंब असे तरळतात. ठीक आहे, आणि असं धरलं तर आपल्याला त्याच्यावरती थेंब असलेले बघायला मिळतात. ते का होतं, बिकॉज इट हॅज अ वॅक्स प्रोटेक्शन ऑन देअर पेटल्स. त्यांच्या पेटल्स वरती काय वॅक्स प्रोटेक्शन आहे, वॅक्स कोटिंग आहे, आणि म्हणून आपल्याला ते वेट झालेले बघायला मिळत नाही. क्लिअर, सो इट गिव्स अ प्रोटेक्शन टू द ऑल. प्लांटच्या कुठल्याही पार्टला, फ्रुट्स वरती सुद्धा आपल्याला अशा प्रकारचं वॅक्स कोटिंग असलेलं बघायला, व्हेरी थिन कोटिंग असतं. आता आर्टिफिशियली सुद्धा काही लोक वॅक्स कोटिंग काही फ्रुट्सना लावतात आणि ते खायला जातात आपल्याला. आता जर ऍपल जर बघितले, ऍपलच्या वरती जर असं स्क्रॅच केलं तर तुम्हाला वॅक्स निघालेलं बघायला मिळेल. कारण तो जो ऍपल आहे तो ड्राय होऊ नये, जास्त पिकू नये, बाहेरचं एक्सचेंज आहे पूर्ण बंद व्हावं म्हणून अशा प्रकारचं वॅक्स कोटिंग आपल्याला यूज केलेलं बघायला. इन एनिमल्स
मला हा प्रश्न हा इथं मी आलो की मला अजून एक प्रश्न पडतो मी विचारतो मला फार कसं तरी होतं. आपण वेगवेगळे शॅम्पू वेगवेगळे साबण काय 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 वापरतो ना आपण हेअरसाठी. हे का वापरतो हे मला इथं आल्यानंतर प्रश्न पडतो. ठीक आहे. इन ॲनिमल्स फॉर्म्स कोटिंग ऑफ हेअर्स feathers स्किन. आपल्या स्किन वरती एक बारीक लेयर असतो कशाचा वॅक्सचा. आपल्या किंवा काही बर्ड्स असतात ॲक्वॅटिक बर्ड्स स्पेशली सगळ्याच बर्ड्सच्या याच्यामध्ये असतं लक्षात. कधी एखादी चिमणी बसलेली आहे आणि स्वतःची पिसं सरळ करते निसते असं म्हणतो आपण बरोबर. प्रूनिंग करते जसं आपल्या स्वतःच्या चोचीमध्ये पिसं घेते आणि चावत असते. काय करत असते ऍक्च्युली काय करत असते माहितीये ती स्वतःच्या पिसांना ऑइलिंग करत असते वॅक्सिंग करत असते. तिच्या बॉडीमध्ये एक ग्लँड असते इथं कोपऱ्यावर शेपटीच्या तिथं बाजूला. त्या शेपटीच्या ग्लँडला चोच लावते तिथून ऑइल बाजूला काढते किंवा वॅक्स बाजूला काढते आणि सगळ्या पिसांना लावून ठेवते आणि मग ती चमकतात पिसं. ठीक आहे. ते काय होतं तर वॅक्सिंग केलेलं बघायला. ठीक आहे. वॅक्स कोटिंग केलेलं बघायला. ठीक आहे. वॅक्स कोटिंग आपल्याला झालेलं बघायला मिळतं. हेअर असतील आपले हेअर सुद्धा त्याच्याभोवती वॅक्स असलेलं बघायला. आपण ऑइल जरी नाही लावलं तरी डस्ट येऊन चिकटते तिथं बरोबर सतत चिकटत असते. ती का चिकटते वॅक्स लक्षात ठेवायचं. ठीक आहे. अजून काही याच्यामध्ये तर फार ऍडव्हान्स्ड आपण रोल आहे असं म्हणतो. इन केस ऑफ हनी इट फॉर्म्स अ कोम हनी कोम विथ द हेल्प ऑफ दिस वॅक्स. वॅक्सचा उपयोग हनी कोंब तयार करण्यासाठी सुद्धा झालेला बघायला मिळतो. क्लिअर. अशा वेगवेगळ्या पद्धती आपल्या स्किनवरती सुद्धा वॅक्स कोटिंग असतो माहितीये. आपल्या स्किनमध्ये स्पेशल ग्लँड असते सिबॅसियस ग्लँड म्हणून आपण त्याला म्हणतो. सिबॅसियस ग्लँड इट सिक्रीट वॅक्स अँड फॉर्म्स अ कोटिंग अराउंड द स्किन at the surface of the skin. स्किनच्या भोवती थिन कोटिंग आपल्याला क्लिअर तयार केलेलं बघायला. इट गिव्स अ प्रोटेक्शन फ्रॉम द water as well as very different kinds of the environmental factor. And so wax is very important. Clear? So this is a wax. And so these are the simple lipids and these simple lipids are either oils or waxes. लक्षात ठेवायचं ऑइल असतील किंवा वॅक्स असतील. Clear? So these are the simple lipids. Simple lipids clear. Then we'll go for the compound lipid. Compound lipid. In this compound lipid, we have glycerol, natural compound lipid. त्याच्यामध्ये ग्लिसरॉल असणार. Simple lipidsचाच हा मॉडिफिकेशन आहे. It is a modification of a simple lipid. Simple lipids a modification. Glycerol plus fatty acid plus other groups. बघा कसे असतील ते फक्त थोडंसं स्ट्रक्चर करून काढून दाखवणार. CH2OH CH2OH इथं सुद्धा एस्टर बॉन्ड्स असतात. काय होईल पहिला आहे त्याला काय होईल फॅटी ऍसिड चेन आणायची असते बरोबर. फॅटी ऍसिड चेन मोनो अनसॅच्युरेटेड असेल किंवा डाय अनसॅच्युरेटेड सॉरी मोनो असाइल असेल किंवा डाय असाइल असेल. मोनो असाइल असेल किंवा डाय असाइल असेल. Clear? Diacyl आहे असा आपण कन्सिडर. But what happens at the third carbon there can be the attachment of other different kinds of the group. कुठला असेल साधा सिंपल PO4 simple PO4. So this is called as a phospholipid. काय म्हणतात त्याला phospholipid because it has a phosphate group in addition to the
नॉर्मल सिंपल लिपिड. नॉर्मल सिंपल लिपिडच्या ऍडिशन मध्ये काय आहे, त्याच्यामध्ये फॉस्फेट ग्रुप आहे म्हणून त्याला फॉस्फोलिपिड असं म्हणतात. क्लिअर, दॅट्स अ फॉस्फोलिपिड. आता दुसरा, याच फॉस्फोलिपिड मध्ये काय होईल, थोडंसं मॉडिफिकेशन झालेलं बघा. देयर कॅन बी द प्रेझेन्स ऑफ अ ग्लुकोज. Then what you can say, it's a glycolipid. बरोबर, ग्लायकोलिपिड असलेलं बघा. ग्लुकोज जर असेल तर ग्लायकोलिपिड आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने वेगवेगळे असेल. किंवा थर्ड आपण सेरेब्रोसाइड म्हणतो. सेरेब्रोसाइड मध्ये काय असेल, देयर कॅन बी द नायट्रोजन बेस. Nitrogen base, and this is cerebroside. Clear? Three वेगळ्या. But important aspect of this compound lipid, when we talk about the phospholipid is a major component of our cell membrane. Cell membrane चा सगळ्यात महत्त्वाचा कंपोनेंट असतो. Each and every cell membrane of a living organism are formed of phospholipids, and because of this additional group, these phospholipids have a special property. त्याची special property असलेली बघायला मिळते. So we can represent this glycerol as a this head. त्याला ग्लिसरॉलला हेड असं म्हणतात. हा काय आहे, ग्लिसरॉल प्लस phosphate. ठीक है, glycerol, and it is attached with two fatty acid chains. बरोबर, आता आपण बघितलं फॉस्फोलिपिडचं स्ट्रक्चर. फॅटी ऍसिड चेन आपल्याला तिथं अटॅच झालेलं बघा. उदाहरण मी काढतो तुम्हाला सांगतो. अशा प्रकारचं फॉस्फोलिपिड आपल्याला प्रेझेंट आहे. and this head group, and this head is a polar in nature. Polar head काय असतं, polar, because it can interact with the water. It can form the hydrogen bonds with the water. Water बरोबर interact करू शकतो. And other, so it interacts with the water, therefore it is called as a hydrophilic. It is called as a hydrophilic. त्याला काय म्हणतात, hydrophilic. Water loving, react with water, interact with water. एखाद्या व्यक्तीला जर आपल्याला एखादी व्यक्ती जर आवडत नसेल तर त्या व्यक्तीला आपण बोलतो का, त्याची संवाद साधतो का, नाही. पण आवडत असेल तर संवाद साधतो, नक्कीच साधतो. कोणी असेल, मित्र असेल, मैत्रीण असेल, आई वडील असतील. आपल्याला कधी कधी वडील आवडत नाही, कधी कधी, बरं का. माझं काही तसं नाही, सणाचं असेल म्हणून असं म्हणतात काय नाही. ठीक आहे, त्यावेळेस आपण काय करतो, बोलायचं टाळतो. जरी काही प्रश्न विचारला तरी आपण बोलत नाही. एखाद्या वेळेस राग वगैरे आला तर आपण असं करतो, बरोबर. जरी वडील बोलायला लागले तरी आपण गप्प बसतो. मग वडील आपल्याला रुसवा काढण्यासाठी जे काही कशामुळे कारण आहे ते दूर करायचा प्रयत्न करतात. कधी कधी आपल्याला एखादा ड्रेस हवा असेल, एखादं बुक हवं असेल, नवीन क्लास हवा असेल, तर वडील म्हणत असतात नको नको एवढे हे नाही, काहीतरी अडचणी असतात किंवा काही प्रॉब्लेम असतील ते त्यांना माहित असतात. असं नाही करायचं, तुम्ही रुसून बसता, मग तुम्ही बोलत नाही. त्याला म्हणायचं फोबिया. त्याला काय म्हणायचं, फोबिया. फादर फोबिया असं म्हणूया, त्याला डॅड फोबिया असं म्हणूया. पण ज्या वेळेस एखादी चांगली गोष्ट वडील आपल्याबद्दल करतात त्यावेळेस आपल्याला बोलावंसं वाटतं की नाही, शेअरिंग करावं वाटतं, हे छान आहे वगैरे आपण सांगत असतो. तसं हा जो वरचा जो ग्रुप आहे, हेड ग्रुप, इट इंटरॅक्ट्स विथ वॉटर अँड देअरफॉर इट इज कॉल्ड एज अ वॉटर लव्हिंग साइड ऑफ द फॉस्फोलिपिड. फॉस्फोलिपिडची ही काय, वॉटर लव्हिंग साइड, and therefore it is called as a hydrophilic. Clear? Second region, that is a tail. Head च्या आता नंतर काय आहे, याची टेल आहे. टेल is a non-polar. लक्षात ठेवा, non-polar, and this non-polar is a hydrophobic. It do not interact with the water. हे वॉटर बरोबर इंटरॅक्ट होत नाही. ठीक आहे, का होत नाही, बिकॉज इट इज फॉर्म्ड ऑफ अ हायड्रोकार्बन चेन, अँड दिस हायड्रोकार्बन चेन हैज नो सिंगल ग्रुप टू फॉर्म अ बॉन्ड विथ द वॉटर.
वॉटर बरोबर कुठल्याही प्रकारचा बॉन्ड तयार करू शकत नाही. आणि म्हणूनच ऑइल जर बघितलं तर पाण्यात टाकलं तर लगेच वरती येतं. फक्त OH ग्रुप खाली राहतो आणि हायड्रोकार्बन चेन वरती राहते. लक्षात ठेवा. जर आपण बघितलं काय असेल, पाण्याचा लेअर आहे आणि आपण अगोदरचा जर बघितलं फक्त फॅटी ऍसिड जर त्याच्यामध्ये टाकले तर COOH ग्रुप हा वॉटर बरोबर इंटरॅक्ट होतो आणि दुसरा जो भाग आहे तो CH3 इकडे वरती, बरोबर. एक सिंगल मॉलिक्यूल फॅटी ऍसिडचा बघितला, दुसरा सुद्धा तसाच असतो CH3. सो वरच्या सरफेसला कोण असेल, CH3 असेल आणि वॉटरच्या बाजूला जो सरफेस आहे तिथे काय असेल, OH ग्रुप असेल. लक्षात ठेवायचं, OH ग्रुप कॅन इंटरॅक्ट विथ द वॉटर. तसंच इथं सुद्धा आपण फॉस्फोलिपिड मध्ये सुद्धा हीच प्रॉपर्टी आपल्याला असलेली बघायला मिळते. इकडे CH3 ग्रुप असेल बिकॉज दिस COOH ग्रुप इज एंगेज इन द फॉर्मेशन ऑफ अ एस्टर बॉन्ड. इथं सुद्धा CH3 ग्रुप असेल आणि ज्यावेळेस डबल बॉन्ड येतो त्यावेळेस इथं किंक किंवा आपण त्याला बेंड झालेला बघायला, जी स्ट्रेट हायड्रोकार्बन चेन असते ती काय होते, बेंड होते. कधी, वेन देयर इज अ डबल बॉन्ड. बघितलं आपण दोन प्रकारचे बेंड बघितले, एक ट्रान्स आणि दुसरा सिस अरेंजमेंट बघितली. त्या पद्धतीनं अशी जर आपल्याला अरेंजमेंट असलेली बघायला मिळते आणि कुठलीही असेल, सिस असेल किंवा ट्रान्स असेल, त्या डझंट मॅटर, कुठल्याही प्रकारचे असू शकते, तर ती इथं आपल्याला असलेली बघायला मिळते. आणि म्हणून हे फॉस्फोलिपिड्स आपल्याला टेल आणि हेड पूर्णपणे वेगळे असलेले बघायला मिळते. सो when these such kind of the phospholipid molecules comes together and if we put them into the solution, watery solution or water containing solution, at that time what happens, they form a special kind of arrangement. Heads are facing outward and tails are facing inward. बघा कशी बाय लेयर तयार होते, दोन लेयर तयार. ठीक आहे. मिडल कोर इज अ हायड्रोफोबिक and heads are हायड्रोफिलिक. बरोबर. अशा प्रकारे हा इकडे कितीही लांब असेल, इकडे कितीही लांब असेल. ठीक आहे. अशा प्रकारची ही बाय लेयर तयार होते, लिक्विडचा बाय लेयर, दोन लेयर तयार होतात. हा एवढा छोटासा वरचा लेयर, हा आतला लेयर. ठीक आहे. इथं वॉटर मध्ये असेल, इट कॅन गो इनटू द वॉटर, त्या सेल मध्ये झालेला बघायला मिळतो. तर अशा प्रकारे वेगवेगळी अरेंजमेंट आपल्याला ह्या फॉस्फोलिपिडची असलेली बघायला मिळते. देअरफॉर फॉस्फोलिपिड्स आर इम्पॉर्टंट इन द फॉर्मेशन ऑफ द सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन तयार करण्यासाठी हे फॉस्फोलिपिड्स फार महत्त्वाचे असलेली बघायला मिळते. ठीक आहे. सो दीज आर द कंपाऊंड लिपिड्स. ठीक आहे. तसंच ग्लायकोलिपिड असेल तर ग्लुकोज असेल, त्या फॉस्फेटच्या ऐवजी ग्लुकोज असेल, अगोदर बघितलं, पण त्याच्यामध्ये सुद्धा अरेंजमेंट अशाच प्रकारची असलेली बघायला मिळते. सो दे आर द कंपाउंड्स ऑर द ऍडिशनल कंपाउंड्स ऑफ द सिंपल लिपिड, or they are formed of additional group in addition to the simple liquid. ठीक है. So these are the different aspects of the compound. जे काही derived लिपिड आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.